भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या जयंतीच्या निमित्तान आयज या गोंय सरकारच्या समाज कल्याण खात्याचो हो कार्यक्रम आमच्या मध्ये आसात. आमचे समाज कल्याण मंत्री बाब सुभाष फळदेसाय, पेडणेचे आमदार बाब प्रवीण आर्लेकर, राज्याचे चीफ सेक्रेटरी डॉक्टर कंडावलू, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे सेक्रेटरीज आणि सगळे पदाधिकारी, सगळ्यात पयली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचो हांव सगळ्या जाणांक खूप खूप शुभेच्छा दिता. आयच्या निमित्तान भारतभर आणि गोंयभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे विविध कार्यक्रम आमी सगळे जाण मोठ्या व्हडा उमेदीत आमी मनयता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या ह्या यादीस्त आमी आंबेडकर भवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे पर्वरी खूप दिसाचो डिमांड आमच्या सगळ्या लोकांचो आशिल्लो. त्याचो आज फाउंडेशन स्टोन आमी घातला. आमच्या सगळ्या खातीर ही गौरवाची गजाल आसा. समाज कल्याण मंत्री आणि बाब प्रवीण आर्लेकर हांच्यांनी कंटिन्युअस पाठपुरावो करून हे भवन आज म्हाका दिसता फुडल्या वर्सभराच्या भितर हे पूर्णत्वास येतलें. खासा करून आमी फुडल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तान ताचे उक्तावणी करपाचें आमी यश आवरिता. आणि ह्या भवनात आमी जशें म्हटलां की मुळात हॉल आणि विशेष करून बाब सुभाष फळदेसाय हांच्यांनी सांगल्या त्या प्रमाणे हॉस्टेल फॅसिलिटीजूय बी एवेलेबल करून दिवपाची आमची मोख आसा, जेणे करून खास करून SC भुरगे, जे भुरगे पणजेत आनी पुराय ह्या परिसरात जे शिकता तांच्या खातीर ज्या ज्या जाग्यार युनिव्हर्सिटी आसतली किंवा मेडिकल कॉलेज आसतले किंवा बाकीच्यो कॉलेजीस आसतल्यो आणि तांकां पणजेत रावून शिकपाचें आसा, ह्या विशेष भुरग्यां खातीर हॉस्टेल फॅसिलिटीजूय बी एवेलेबल करून दिवपाची सरकाराची मोख आसा. आनी त्या निमित्तान आमचो सातत्यान होय प्रयत्न आसतलो. आमी सदोदीत पळयता की SC समाजा खातीर ज्यो ज्यो योजना सरकारच्यो लोकांच्या मुखार पावोवपाक जाय त्यो पावोवपा खातीर आमचें सरकार हे सदोदीत कार्यरत आसता. आनी त्या निमित्तान विविध योजना काय आसना आमी सदोदीत लोकां पर्यंत पावयल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचो मंत्र एड्युकेट, एज्युकेट आणि ऑर्गनायज हो सातत्यात लोकांच्या मुखार दवरता आसतना शिका, संघर्ष करा आणि एकत्र या मंत्राच्या सकयल आमी हे फॉलो करप ही काळाची गरज आसा. शिक्षणाच्या शिवाय दुसरो पर्याय ना. आमी ऑर्गनायज जाल्याच्या शिवाय आमचो न्याय हक्क आमकां मेळचो ना आणि आमी एकत्र येयल्या शिवाय आमकां कोणूय ते दिवचो ना. म्हणून आमी म्हणटा की बाबासाहेब आंबेडकरान दिल्लो मंत्र आमी जर सातत्यात घेवन समोर आयले जाल्यार आमकां अशाच पद्दतीन आमचो न्याय आणि हक्क हाज्या पासून कोणूच वंचीत दवरूंक शकना. म्हज्या सरकाराच्या 7 वर्साच्या कार्यकाळात एका सुद्धा मनशाक गोंयांतल्या तेजो न्याय आणि हक्का पासून ते कोणूच वंचीत रावचो न्हू म्हणून आमचें सोशल वेलफेअर डिपार्टमेंट हे सदोदीत आमकां कार्यरत आसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचो जीवन आणि तांची लिगसी हातूंतल्यान प्रेरीत जावन आमच्या पुराय समाजातल्या सगळ्या भुरग्यांनी फुडें येवप ही काळाची गरज आसा. आणि तातूंतल्यानूच म्हाका दिसता आज म्हाका खूब खोस भोगता जेन्ना आमचे 93% पडून एखादें भुरगें जेन्ना फुडें येता आनी ताका फेलिसिटेट करता आसतना खरोखरूच सांगता उमेद भोगता. आणि ह्या सगळ्या भुरग्यां खातीर देठान परत एकदा आमी ताळयो वाजोवच्यो. आमी सातत्यात पळयता की आमी फक्त ज्या पद्दतीन म्हणटा की नॉट ओन्ली द रिजर्वेशन बट मेरिटानूय बी आमचे भुरगे फुडें येवपाक जाय. आणि ऑल इंडिया रिजर्वेशनांतल्यान ह्या भुरग्यांक म्हणजे मेरिट सीट्स मेळचे सातत्यात आमच्या गोंय सरकाराचो प्रयत्न आसा. फक्त रिजर्वेशन कित्याक तर ही भुरगीं ऑल इंडियाच्या रिजर्वेशनांतल्यान सुद्दां तांकां आयदर मेडिकलाक आसतलें म्हणजे आमी इंजिनियरींग कॉलेजीस आसतले म्हणजे NIT आणि IIT हातूंत सुद्दां एडमिशन मेळपा खातीर आमच्या DITच्या मार्फत आमी ह्या फावटी सेल कार्यनिवृत्त केला. त्या खातीर टॉप मेरिटान आशिल्ल्या भुरग्यांनी म्हणजे इदर ऑल इंडिया मेरिटांत फुडें वचपा खातीर सदोदीत प्रयत्न रावचे. आणि खासा करून जी ऑल इंडिया मेरिटांत भुरगीं जी फुडें येतली तांच्या खातीर विशेष स्कॉलरशीप आमी दिवपाची थारायल्या. आणि ह्या भुरग्यांक ही विशेष स्कॉलरशीप सुद्दां मेळटली म्हणजे ऑल इंडिया मेरिटांतल्यानूय ते भुरगे आयदर गोवा मेडिकल कॉलेजीत किंवा देशांतल्या बऱ्या BITS आणि IIT, NIT हांगासरूय बी तांकां एडमिशन मेळचे होय प्रयत्न आमचे हॅन्सफोर्थ डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन हांच्या मार्फतूय आमी करपाचो थारायला.
आम्ही पळयता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी सदोदीत आम्ही जसे दे आर आर्किटेक्ट ऑफ संविधान हे त्यांच्यानी म्हटलंय आणि संविधानात पहिले फावटी ते फक्त राज्यसभेत पावले आणि राज्यसभेत सदोदीत तांची भाशणां ते आम्ही पळयताले की संविधानाच्या आधारित सगळ्याक न्याय आणि हक्क मेळचो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केन्ना लोकसभेत पावले ना तुम्ही जर पळयशात 2 फावटी लोकसभेंतल्यान तेंच्यांनी निवडणुका लडोवपाचो प्रयत्न केलो पण ताका हारोवपी कोण आसा हाचो मुद्दामून तुम्ही काडून पळयात तांकां कोणी हारयले हे बी पळोवपाक जाय हे लोकांक कळपाक जाय तांकां हारोवपी कोण जर आसतली आज जे सांगतात की आम्ही सर्वधर्म समभाव आसा तीच काँग्रेस आसतली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक या लोकसभेत न पावोवन दिवपा खातीर जो प्रयत्न करपी कोण आसा जाल्यार ती काँग्रेस आसा हांव हे मुद्दामून मेन्शन करता आमच्या सदोदीत सरकारान तांची तत्वां ही सर्वतोपरी लोकांच्या कडेन पावोवची तांच्यांनी म्हटलें की संविधान समान अधिकार सगळ्यांक दिवचे संविधानान महिलांक हक्क दिवचे पण गेली 75 वर्सां लागली आमी म्हणटा की नारी शक्ती वंदन अधिनियम पास करपा खातीर ह्या देशात परत एकदा म्हणजे समानता दिवपा खातीर सुद्दां आमी ज्या पद्दतीन म्हणटा 75 वर्सां लागली आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यानी नारी शक्ती वंदन अधिनियम हे बिल पास केले आणि सांगपाक खोस भोगता की 2029च्या लोकसभेत 33% महिला आसतल्यो आणि तातूंय बी रिझर्वेशन सहित महिला आसतल्यो आमच्या मागासवर्गीयांक सुद्धा त्या 33%ात रिझर्वेशन मेळटले ही आमच्या खातीर खरोखर सांगता एक संविधानात दिल्ले एक मोठो अधिकार आसा आणि ह्या अधिकारांतल्यान आमी ह्या वयर पावपाची गरज आसा आमी सातत्यान पळयता की केंद्र सरकारात घेतलेल्यो विविध योजना पीएम श्रेयस स्कीम फॉर द हायर एज्युकेशन स्कॉलरशिप एंड फेलोशिप फॉर द SC/ST स्टुडंट्स आमी स्टँड अप इंडिया स्कीम स्पेशली फॉर द SC स्टुडंट्स नॅशनल SC फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हाच्या अंतर्गत इनिशिएटिव्ह फॉर द फायनान्शियल इन्क्लुजन फॉर द SC स्किल इंडिया मिशन प्रोवाइडिंग इट इज एन एम्प्लॉयबिलिटी स्पेशली फॉर द SC स्टुडंट्स प्रधानमंत्री आवास योजना फॉर द SC बांधवा खातीर आणि विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ही स्पेशली या SC बांधवा आणि भयणींच्या खातीर आसा आमचे OBC SC कॉर्पोरेशन ह्यो विविध स्किमी राबोवपा खातीर सातत्यान प्रयत्न करीत आसा आमचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटातले SC विंग ह्यो स्किमी सगळ्यांच्या पर्यंत पावोवपा खातीर सदोदीत आमी प्रयत्न करीत आसा तुम्ही जर पळयशात जाल्यार युनियन बजेट 2026 आणि 27 या बजेटांतल्यान खास करून 53 लाख कोटी रुपया हे SC यांच्या खातीर रिझर्व दवरलेले आसा ताचोय फायदो हे आमच्या OBC SC कॉर्पोरेशन आसतले किंवा आमी म्हणटा की नॅशनल SC कॉर्पोरेशनाच्या माध्यमांतल्यान सगळ्या जाणांनी मेळोवपा खातीर सातत्यान प्रयत्न करतलो आमचे सरकारी अधिकारी आसतले किंवा कॉर्पोरेशन आसतले हे सदोदीत तुमकां सहकार्य करपा खातीर तत्परतेत काम करीत आसा म्हणजे आज आमचे जे शिकलेले भुरगे आसा जे शिकलेले अधिकारी आसा तांच्यांनी उरलेल्या सगळ्या लोकांक फुडें हाडपाचो आणि हे मेळून दिवपाचो सातत्यान प्रयत्न करप हे गरजेचे आसा बाब सुभाष फळदेसाय हांच्यांनी सांगल्या त्या प्रमाणे आमचे सरकार हे सदोदीत अंत्योदय तत्वाचेर काम करता आसतना सोशल डिपार्टमेंट अशा पद्दतीच्यो सगळ्यो योजना ह्यो सगळ्या लोकांपर्यंत व्हरपा खातीर सदोदीत कार्यरत आसा गोंय सरकारच्या मार्फत राबोवपी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना आसतली स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आसतलो द इम्प्लिमेंटेशन ऑफ द हाऊसिंग स्कीम आसतली फायनान्शियल इन्क्लुजन टार्गेटेड फॉर द SC एंटरप्रिनर्स आसतले किंवा ह्याच तरेन गोंय सरकारच्यो आनीकूय विविध योजना ह्यो सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या माध्यमांतल्यान सदोदीत फुडें व्हरपाक आमी कार्यरत आसा आणि विशेष करून आमचे शेड्यूल कास्ट आमी इनिशिएटिव्ह घेता आसतना इट इज एन एड्युकेशनल स्कॉलरशिप्स आणि हॉस्टेल स्कीम फॉर आवर SC स्टुडंट्स आमी सातत्यान पळयता की ह्यो सगळ्यो योजना आमी एड्युकेशन एम्पावरमेंट डिजिटलिटी ह्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकांच्या पर्यंत पावोवच्यो म्हणून आमी सदोदीत कार्यरत आसा हांव हे सगळें सांगता आसतना म्हाका खासा करून सांगपाचें दिसता की मॅक्झिमम बेनिफीट मॅक्झिमम लोकां पर्यंत पावोवपा खातीर आमी कार्यरत आसा पण केन्ना केन्ना नजर चुकून सुद्दां काही लोक जर उरले आसत जाल्यार जे समाजाचे प्रतिनिधित्व करता आज व्यासपीठाचेर बसलेली सगळ्यो ऑर्गनायझेशन्स आसा हांव ताका आव्हान करता की सरकाराच्यो योजना ह्यो सगळ्यो तुमी लोकां पर्यंत पावोवच्यो सगळे जे प्रतिनिधी आसात
समाजसेवक असतात तांच्यानी बी सरकाराच्या बरोबर हातात हात घालून अशा पद्धतीच्या ह्या कामाक सदोदित मदत दिवचे. आतापर्यंत आम्ही दिल्या बेनिफिशरीने 1999 बेनिफिशरीज आम्ही फायनान्शियल असिस्टंट सँक्शन केल्या. फायनान्शियल सपोर्ट दिवपा खातीर 20 कोटीचे डेडिकेटिवली प्रोव्हिजन गोंय सरकारानूय केल्ले आसा. आम्ही त्याच खातीर म्हणजे अशा पद्धतीत वेगवेगळे फावटी ह्यो बेनिफिशरीज सगळ्या लोकांपर्यंत पावपाक हे सदोदित कार्यरत आसा. आंबेडकर भवनाच्या बद्दल जो आम्ही फाउंडेशन स्टोन घातलो 6 कोटी रुपया खर्च करून हाऊसिंग बोर्डा कडल्यान जागा आम्ही विकत घेतल्या आणि वेगळे फायनान्शियल प्रोव्हिजन आंबेडकर भवन बांधपा खातीर GSIDC कडे ऑलरेडी आम्ही स्टाफ फंड्स डेपॉझिटूय केल्लो आसा. आणि हे सगळे करता असताना म्हाका सांगपाक खूप खोस भोगता की सरकार अशा पद्धतीत सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या बरोबर वेगवेगळ्यो स्किमी वेगवेगळ्यो सदोदित ह्यो चालीक लायत आसा. हांव खासा करून ह्या स्किमीच्या बरोबर सोशल वेलफेअर मार्फत आनीकूय बी वेगवेगळ्यो योजना आम्ही पुढे हाडपाक सोदता. जे NGO मागासवर्गीया खातीर काम करता तांकांय फायनान्शियल प्रोव्हिजन दिवप, ह्या समाजातल्या घटकाक वयर हाडपा खातीर हेंय काम सरकारान सातत्यात केलां. म्हणून ह्या समाजात वावुरपी NGOज हांच्यानी आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटा कडेन संपर्क करचो आणि समाजातल्या लोकां खातीर शैक्षणिक आसतले आर्थीक आसतले मदत करपाक अशा पद्धतीतले अवेअरनेस कार्यक्रम हे सदोदित तुम्ही घडोवन हाडचे हेय तुमच्या कडेन मागता. आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या मार्फत OBC कॉर्पोरेशनाच्या मार्फत हांव मुद्दामून सांगूंक सोदता की गेली कितलीशीच वर्सां म्हणजे SC आणि मागासवर्गीय अशा 512 लोकांचे लोन अकाउंट्स आशिल्ले. फाटली 10 वर्सां ते आपले लोन सेटल जावचे म्हूण सातत्यान सरकाराच्या कडेन फावटी मारीत आशिल्ले. आम्ही फाटल्याच फावटी 512 लोकांक त्यांची लोन वन टाइम सेटलमेंट दिवपाची घोषणा ही म्हज्या सरकारान केल्या आणि इट इज ऑलमोस्ट 3 कोटीचे प्रोव्हिजन ह्या योजना खातीर केल्या. इट इज हो सरकाराक लॉस नसून तांकां बेनिफीट दिवपा खातीर म्हज्या सरकारान घेतलेले हे पाऊल आसा. आणि हाच्याच बरोबर आम्ही नशामुक्त भारत ह्या कार्यक्रमाचेर आम्ही भर दिता. हांव मुद्दामून सांगता कारण आम्ही पळयता की बरेच फावटी मागासलेल्या समाजात अशा पद्धतीत खंय तरी म्हणजे आमकांय हो नशामुक्त गोवा करपा खातीर तुमचो सगळ्यांच्या सहकार्याची गरज आसा. आम्ही नशामुक्त गोवा नशामुक्त भारत ही कॅम्पेन सदोदित सगळ्यांच्या मदीं ही मोठ्या प्रमाणात फुडें व्हरत आसा. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांचे व्हिजन फुडें व्हरता आसतना सातत्यात पळयता की समाजातल्या सगळ्या घटकां खातीर फुडें हाडटा आसतना सोशल डिस्क्रिमिनेशन सायडीक उरचे, एड्युकेशन प्रमोट करचे, इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज सगळ्यांक मेळच्यो आणि आमकां कॉन्स्टिट्युशनचे व्हॅल्यू स्ट्रेंथन करचे हाच्या खातीर आमचें सरकार हे सदोदित काम करीत आसा. म्हणून आम्ही जशें म्हणटा की एड्युकेशन फर्स्ट, इकॉनॉमिक एम्पावरमेंट, डिजिटल अँड स्किलिंग, इन्क्लुजन, सोशल जस्टीस आणि हेजे इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करपाक आम्ही सातत्यात सदोदित फुडें आसतले. म्हणून आम्ही हे सगळें सांगता आसतना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या जीवन चरित्राचेर आधारीत आम्ही सदोदित आमच्या ह्या आंबेडकर भवनात अशाच पद्धतीत मार्गदर्शन करपी तांचे ग्रंथ आसतले किंवा तांचे व्हर्च्युअल डॉक्युमेंटरी आसतली. ही डॉक्युमेंटरी बाबासाहेब आंबेडकर भवनात सगळ्यांच्या खातीर उपलब्ध आसतली जेणे करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सर्वतोपरी सदोदित आमच्या फ्युचर जनरेशनाच्या पर्यंत पावप ही गरज आसा. आम्ही म्हणटा तशें डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनंत काळ लोकांच्या स्मरणांत उरचे. सदोदित त्यांच्यानी केल्ले कार्य हे सगळ्या फुडल्या कित्येक जनरेशनाच्या मदीं उरप ही काळाची गरज आसा आणि ते उरपा खातीर आमचे सरकार सदोदित कार्यरत आसतले. परत एकदा हांगासर जमिल्ल्या समेस्त लोकांक आणि गोंयभरच्या सगळ्या नागरिकांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयच्या जयंतीच्यो हांव खूब खूब शुभेच्छा दिता आणि अनंत काळ त्यांचे कार्य हे आमच्या स्मरणात दवरपा खातीर आम्ही सगळ्या जाणांनी ह्या समाजातील विविध घटकां खातीर कार्यरत रावचे हीच खरी श्रद्धांजली बाबासाहेबांक आसतली. इतकें सांगून म्हजी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं.